जंगली तू माय मिले करो कैसा तुला विसरू। नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग आज मी भाजीपाला आणलेला आहे। तर भाज्या आणल्यानंतर त्या कशा ठेवायच्या आणि धुवून वगैरे ठेवायच्या आणि कशा ठेवायच्या, फ्रीजमध्ये कशा स्टोअर करून ठेवायच्या, त्याबद्दलचाच माझा आजचा व्हिडिओ आहे। चला तर मग मी आज आणलेला आहे भाजीपाल्यामध्ये बटाटा, पालक, कोथिंबीर आणि त्यानंतर चवळी आणलेली आहे, त्यानंतर घेवडा आणि वालाच्या शेंगा आणि त्यानंतर हिरवी मिरची, कांद्याची पात आणि पालकची भाजी आणि त्यानंतर टोमॅटो आणले आणि त्यानंतर टोमॅटो आणले आणि उन्हाळ्यात जेवढे जास्त होईल तेवढे लिंबू सरबत घेण्याचा प्रयत्न करा। त्यासाठी मी लिंबू पण आणलेले आहे आणि जेवणात पण लिंबाचा वापर उन्हाळ्यामुळं सर्वात जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा। आणि त्यात अजून आणलेले आहे म्हणजे शेवग्याच्या शेंगा आणि कढीपत्ता आहे आणि वांगे आणि आलं, त्यानंतर आहे काकडी, त्यानंतर हे मोठे वांगे मी भरितासाठी आणलेले आहे आणि ते छोटे वांगे भरलेलं वांग करण्यासाठी, आणि त्यानंतर आणली आहे मी खूप सारी भेंडी कसं मुलांना पण टिफिनला लागते आणि भेंडी आवडती सगळ्यांना, म्हणून भेंडी जास्त आणलेली आहे। तर अशा पद्धतीने मी सर्व भाज्या आणलेल्या आहे। त्यानंतर आता सर्व भाज्या धुवून घेते, आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवते। सर्व भाज्या मी यात धुवून घेते। अशा पद्धतीने सर्व भाज्या मी धुवून घेतल्या, लिंबू, टोमॅटो, वांगे, काकडी वगैरे, आणि बाकीच्या भाज्या मी नाही धुतल्या कारण वालाच्या शेंगा तर बनवतानाच धुते, घेवडा पण तसंच करायचा असतो आणि कोथिंबीर पण नंतरच धुवून घेते। पालक आणि कांद्याची भाजी पण तशीच, फक्त हिरवी मिरची आता धुवून आणि नंतर एका डब्यात ठेवते। अशा पद्धतीने मी सर्व भाज्या धुवून घेतलेल्या आहे। अशा पद्धतीने मी एकदम छान अशा भाज्या धुवून, निवडून, स्वच्छ करून खाली टिश्यू पेपर टाकून अशा व्यवस्थित ठेवल्या। आणि मेन म्हणजे खाली टिश्यू पेपर जर टाकून ठेवला ना असा व्यवस्थित, तर भाज्या टिकतात पण आणि व्यवस्थित पण राहतात। हिरवी मिरची वगैरे, देठ वगैरे काढून ठेवले तर मी अशा पद्धतीने भाज्या स्टोअर करून ठेवते, निवडून फ्रीजमध्ये स्टोअर करून। तर अशा पद्धतीने माझ्या फ्रीज ऑर्गनायझेशन केलेलं तुम्हाला आवडलं का? आवडलं असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आत्मा मालिक